नमस्कार छोट्या दोस्तांनो, आज आपण पाहणार आहोत पायथागोरसचा सिद्धांत. पायथागोरसचा सिद्धांत हा त्रिकोण आहे. त्रिकोणाच्या तीन बाजू आहेत. या तीन बाजूमध्ये त्रिकोणाला नाव दिलेलं आहे आपण DEF. त्यातील पहिली बाजू आहे DE, ही 3 सेंटीमीटर आहे. DF ही 4 सेंटीमीटर आहे आणि FD ही 5 सेंटीमीटर आहे. बाजू DE वर 3 सेंटीमीटर बाजूचा चौरस DESQ काढला आणि या चौरसाचे क्षेत्रफळ बाजू गुणिले बाजू म्हणजेच 3 गुणिले 3 एकूण 9 चौरस सेंटीमीटर इतकं येत आहे. त्यानंतर बाजू EF वर आपण हा EXYF हा चौरस काढला आणि या चौरसाचं क्षेत्रफळ आहे बाजू गुणिले बाजू म्हणजे 4 गुणिले 4 16 चौरस सेंटीमीटर. त्यानंतर उर्वरित बाजू DF ही आपण घेतली. DF वर 5 सेंटीमीटर बाजूचा चौरस आपण DFMS N हा काढला आणि या चौरसाचं क्षेत्रफळ बघू. चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला माहितच आहे, बाजू गुणिले बाजू म्हणजे बाजू आहे 5 सेंटीमीटर म्हणजेच 5 गुणिले 5 एकूण 25 सेंटीमीटर. आता यानंतर आपण पायथागोरसचा सिद्धांत पाहणार आहोत कसा आहे ते. चौकोन DESQ व चौकोन EFYQ यांच्या क्षेत्रफळांची बेरीज केल्यास ती सुद्धा 25 चौरस सेंटीमीटर येते. 3 वर्ग अधिक 4 चा वर्ग बरोबर 5 चा वर्ग. अशा प्रकारे आपल्याला पायथागोरसचा सिद्धांत सांगता येईल. या पायथागोरसच्या सिद्धांताचं सूत्र आहे काटकोन त्रिकोणात कर्णाच्या लांबीचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या लांबीच्या वर्गाच्या बेरजी इतका असतो. उदाहरणार्थ 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग बरोबर 5 चा वर्ग. 6 चा वर्ग अधिक 8 चा वर्ग बरोबर 10 चा वर्ग. धन्यवाद.